नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे शेवयाची खीर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी 1 वाटी इतके शेवया घालून घेते। हे शेवया आपल्याला 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर परतवून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिटं परतवल्यानंतर आपल्याला यात 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। साजूक तूप घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात मी काजूचे काप घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यात घालू शकता, नाही घातले तरीही चालेल। हे मी आता यात व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर परतवून घेणार आहे। आता यात मी 1 वाटी शेवयासाठी 2 वाटी इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालून घेते। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी 1 लिटर इतकं दूध घालून घेणार आहे। दूधसुद्धा आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे। हे आपल्याला व्यवस्थित असं यात मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे 5 मिनिटं मंद आचेवर असंच परतवत राहायचं आहे। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आता यात मी वेलची पूड घालून घेते। इथे मी साखर आणि वेलची अशी मिक्सरला वाटून घेतलेली होती। तुम्ही जर फक्त वेलची पूड घालणार असाल तर 1 चमचा वेलची पूड आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इतकं घेऊ शकता। मी 1 वाटी शेवयासाठी पाव वाटी इतकी साखर घेतलेली आहे। तर अशी आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।